तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला तेच पाहायचं आहे, की ही जी वर्दी आहे, ही जी पोलीस भरतीची वर्दी असू दे, कोणतीही वर्दी असू दे मित्रांनो, ती पहिल्या प्रयत्नात कशी मिळवायची? शक्य आहे? कथा आहे? कारण मन की हार ही हार आहे आणि मन की जीत है जीत. तर मित्रांनो, ही जी कविता आहे, ही कविता खरंच खूप सुंदर म्हणू शकतो आणि खूप अर्थपूर्ण सुद्धा आहे. याआधी तुम्ही पाहिलं असेल, ही कविता खूप जुनी आहे, परंतु आत्ताच एक काही दिवसांपूर्वीच आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आपल्या भारतामध्ये एक छावा चित्रपट आला होता. सगळ्यांनी तो पाहिला असेल मित्रांनो आणि त्या चित्रपटामध्ये ही जी कविताची ही सुरुवात जी आहे, ही अशा एका क्षणी आलेली आहे, की तो क्षण आत्ता जरी आपण आठवला, तरी तुम्हालाही माहिती आहे, की तो क्षण काय होता. सांगायची काही गरज नाहीये. पण खरंच त्या क्षणाला ही जी कविता आहे खूप चांगली जुळली आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो, की कुठेतरी एक एक छान तो प्रसंग जो आहे तो अनुभवता आला. तर मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा ह्या कवितेचं पूर्णपणे या 2 ओळीचा अर्थ जर आपल्या जीवनात उतरवलात, तर नक्कीच प्र प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवायला मागे हटणार नाही. कारण की जर तुमच्या मनाने जर हार मानली मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात काहीच मिळणार नाही. तुम्ही प्रत्येक वेळी त्या हारच्या खड्ड्यामध्येच जात राहाल. परंतु जर तुमच्या मनाने आपण जिंकलोय असं मानलं, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ईझी वाटेल आणि तुम्ही जी काही जिंकायचा पर्वत आहे तो चढत राहाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला तेच पाहायचं आहे, की ही जी वर्दी आहे, ही जी पोलीस भरतीची वर्दी असू दे, कोणतीही वर्दी असू दे मित्रांनो, ती पहिल्या प्रयत्नात कशी मिळवायची? शक्य आहे? कथा आहे? कारण की आपण बघू शकतो आपल्या आसपास सुद्धा भरपूर असे मित्र आहेत. ते भरती ट्राय करतात. कोणाच्या 5 भरत्या झालेल्या असतात, कोणाच्या 4 भरत्या झालेल्या असतात, कोणाच्या 3 भरत्या झालेल्या असतात. हताश होऊन बसलेले असतात. तरी सुद्धा ते प्रयत्न सोडत नाहीत. पण कधी ना कधी ते भरती होतात आणि काही विद्यार्थी असे आहेत मित्रांनो, पहिल्या भरतीतच भरती होऊन जातात. असं काही नाही की मित्रांनो तिथून लक वगैरे साथ देत असेल किंवा काही नाही. कुठेतरी त्यांचे प्रयत्न परफेक्ट असतील, परफेक्ट एक प्लॅटफॉर्म असेल किंवा परफेक्ट त्यांनी सूत्र बांधलेली असतील किंवा परफेक्ट एक वे पकडला असेल, डिसिप्लिन आपल्या स्वतःमध्ये अंतरला असेल आणि मनाचा दृढ निश्चय केला असेल की आपल्याला ती वर्दी मिळवायचीच. त्याच्यामुळे पहिल्या प्रयत्नात वर्दी मिळते का तर मिळते. याचं जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल, ज्यांचा तुम्ही आता व्हिडिओ बघताय म्हणजेच माझा, मी सुद्धा माझ्या पहिल्या प्रयत्नात वर्दी मिळवली होती. ती म्हणजे मित्रांनो 2010 साली मी फक्त आणि फक्त 18 वर्षाचा होतो. 18.6 महिन्याचा काहीतरी असेल. मला मेमध्ये 18 वर्ष पूर्ण झाले होते आणि सप्टेंबर का ऑक्टोबरमध्ये मी भरतीचा फॉर्म भरला होता आणि जवळ-जवळ डिसेंबरमध्ये माझी भरती कंप्लीट झाली होती आणि मार्चमध्ये मी ट्रेनिंगला सुद्धा गेलो होतो. म्हणजे मित्रांनो 18 वर्ष आणि जवळ-जवळ माझं 7 ते 8 महिने कंप्लीट असतील, तेव्हा मी ट्रेनिंगला सुद्धा गेलो होतो. म्हणजे माझ्या पहिल्या भरतीचा माझा पहिला जो ट्राय होता, त्या भरतीमध्येच मी भरती झालो होतो. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये माझे काही अनुभव सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला कसं पहिल्या प्रयत्नात वर्दी मिळवायचे हे सुद्धा तुम्हाला मी एक शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे मित्रांनो. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे मित्रांनो, एक म्हणजे मी तुम्हाला एक लॉजिकली म्हणा किंवा एक इमॅजिनेशनमध्ये कसं भरती होता येतं, म्हणजे त्याची सूत्र कसे लावता येतात आणि त्याचसोबत प्रॅक्टिकल आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन्ही गोष्टींचा ह्या 2 पार्टमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ सांगणार आहे. तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ, अशा प्रकारची नवीन माहिती आपल्या चॅनलवरती रोज येत असते. मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो ही जी भरती प्रक्रिया आहे, लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुद्धा येणार आहे. जवळजवळ 10,000 पदांची पोलीस भरती आहे. प्रत्येकाला त्या पोलीस भरतीचं आपण म्हणू शकतो की प्रत्येकजण त्याच्यावरती आस लावून बसलेला आहे. यामध्ये असे काही विद्यार्थी आहेत मित्रांनो की जे फक्त आस लावून बसलेत, म्हणजे पोलीस भरती आली की मग मी जाणार, सुरुवात करणार, जोपर्यंत ॲड येत नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाही, ॲड आल्यावर मग मी रनिंगला जाणार, मग मी अभ्यास करणार. हा एक ग्रुप आहे आणि एक ग्रुप असा आहे की ॲड कधीही येऊ दे, मला काही घेणं नाही आहे, मी माझी प्रॅक्टिस सुरू ठेवणार, माझा अभ्यास सुरू ठेवणार, ज्या दिवशी भरती येईल त्या दिवशी मी भरती होऊनच दाखवणार. ह्या 2 ग्रुपमध्ये तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये आहात नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर पहिलं मी जसं सांगितलं तुम्हाला की 2 पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भरती कसं व्हायचं. पहिलं आपण थोडं एक लॉजिकली म्हणा किंवा एक इमॅजिनेशनमध्ये कशी भरती होता येईल हे आपण थोडक्यात बघूयात मित्रांनो. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला माहीत असेल, जो लॉ आहे अट्रॅक्शनचा लॉ आहे, तो कुठेतरी ह्या भरती प्रक्रियेत कामाला येतो का तर येतोच मित्रांनो. म्हणजेच काय, भरतीच नाही कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर मित्रांनो, जेव्हाही तुम्ही रोज सकाळी 5ला उठत असेल, 6ला उठत असेल, 7ला उठत असेल, जे काही असेल याचं वेळापत्रकचा वेगळा व्हिडिओ मी याच्या आधी सुद्धा केला होता. जुने सबस्क्रायबर असेल तुम्हाला माहीत असेल, नसेल माहीत खूप जुना झाला असेल व्हिडिओ, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला नवीन व्हिडिओ मी देईन की आपल्याला भरती होण्यासाठी परफेक्ट वेळापत्रक कसं बनवायचं आहे. तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला की सकाळी उठल्यानंतर आपण एक 6चा
टायमिंग ठेवूया 6. म्हणजे 6 कसं होतं, परफेक्ट आहे बऱ्यापैकी. 6 म्हणजे तुमची जवळजवळ 8 तास झोप पण होते आणि तुम्हाला एक 6चा टायमिंग बेस्ट वाटतोय मला. तर समजा मित्रांनो तुम्ही 6 वाजता उठलात. 6 वाजता उठल्यानंतर तुमचं फ्रेश वगैरे झालं, त्यासाठी तुम्ही 15 मिनिटं घेतलीत. परंतु त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडं स्वतःला शांत, म्हणजेच काय, तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन करण्यासाठी 5 ते 10 मिनिटं खूप आहेत. आपल्याकडे भरती होण्यासाठी खूप कमी वेळ आहे असं धरून चला. कारण की आत्ता आपली वयाची 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 ही वयं सुरू झालेली आहेत. ही वयं जी आहेत मित्रांनो, आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची आहे. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील 5-10 मिनिटं पण खूप असतात. हा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघताय मित्रांनो. हा व्हिडिओ जर बघितल्यानंतर असं तुम्हाला वाटलं की माझ्या आयुष्यातली 5 मिनिटं वाया गेली, नक्की मला सांगा. पुढची तुमच्या आयुष्यातली 5 मिनिटं मी वाया घालवणार नाही मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनिटं बसायचं आहे, स्वतःला समजून घ्यायचं आहे, शांत डोळे मिटून स्वतःला समजून घ्यायचं आहे. आणि समजून घेऊन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, ज्याही गुरुदेवताला किंवा गुरुला किंवा आपल्या आईवडिलांना ज्यांनाही तुम्ही मानत असाल, त्यांना आपल्या असे हात बघायचे आणि आपल्या हातामध्ये त्यांना पाहायचं आहे आणि मनातल्या मनात बोलायचं आहे की मी जे काय आज दिवसभर कष्ट घेणार आहे, मी ज्या काही गोष्टी आज दिवसभर करणार आहे, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करणार आहे आणि नक्कीच याचा अभिमान तुम्हाला वाटेल अशी मी गोष्ट करून दाखवणार आहे. बस एवढंच बोलायचं आहे. स्वतःला जरी पाहता आलं तरी बेस्ट आहे मित्रांनो. आणि त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो काही नियम आहे तो इथे लागू करायचा आहे. म्हणजेच काय, मी भरती होणार आहे हे नाही म्हणायचं स्वतःला. मी भरती झालोय, आलं का लक्षात? मी भरती झालोय हे तुम्हाला म्हणायचं आहे. आणि 2 मिनिटे पुन्हा डोळे मिटायचे आहेत आणि आपल्याला जी वर्दी आपल्या अंगावर हवी आहे ती वर्दी इमॅजिन करायची की आपल्या अंगावर ती वर्दी आली आहे आणि मी आपल्या घरापुढे, आपल्या शाळेपुढे किंवा आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये वर्दी घालून आलोय आणि आपल्या दारावरती आपल्या घरातली उभे आहेत. एवढं करायला तुम्हाला 5 ते 10 मिनिटं खूप आहेत. हे सगळं करून झाल्यानंतर कुठेतरी तुम्हाला एक आतून आग लागू शकते. जर तुम्ही जिवंत असाल तर आग लागू शकते आणि ती आग लागल्यानंतर मित्रांनो, हे मॅनिफेस्ट झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम तुम्ही स्वतःवरती लागू केल्यानंतर उठायचं सरळ आणि जो काय तुमचा पुढचा दिनक्रम आहे, म्हणजेच काय की तुम्ही आता जॉब होल्डर असाल, तुम्ही जर मित्रांनो तुम्ही स्टुडंट असाल, जे काय तुमचं असेल त्याच्याकडे तुमचं लक्ष घालवायचं आहे. म्हणजेच समजा तुम्ही जॉब होल्डर असाल, तुम्हाला 9 ते 10च्या आसपास तुम्हाला जॉबला जावं लागत असेल. स्टुडंट असाल, तुम्हाला 8 ते 9च्या आसपास तुम्हाला कॉलेजला जायला लागलं असेल. जे काय असेल तुमचं, जे काय शेड्यूल असेल तुम्हाला तिथून सुरुवात करायचं आहे. परंतु मॅक्स टू मॅक्स काय होतं मित्रांनो, स्टुडंट जरी असाल, जॉब होल्डर जरी असाल, तरी तुम्ही 6च्या, 7च्या, 8च्या त्या दरम्यान तुम्ही घरी आलेले असता. दिवसभर मी तुम्हाला म्हणतच नाही काय करायचं आहे. ही भरती ॲड याच्या आधीची प्रोसेस आहे. भरतीची ॲड आल्यानंतर आपल्याला वेगळेच काहीतरी गोष्टी करायच्या. तर मी आधीच सांगतो तुम्हाला, तो वेगळाच व्हिडिओ असणार आहे. ॲड याच्या आधी ज्या काही गोष्टी करायच्या त्या मी तुम्हाला सांगतोय. तर संध्याकाळी 8चा आपण टाईम धरला मित्रांनो. 8पर्यंत तुम्ही घरी पोहोचलात. स्टुडंट असाल, जे काय असेल तुमचं, जे सगळ्या गोष्टी तुमच्या आवरून बिवरून, टी व्ही बघून, मोबाईल बिल्स बनवून, सगळ्या गोष्टी करून तुम्ही 8च्या आतमध्ये घरी पोहोचलात. 8 नंतर मित्रांनो काय करायचं आहे, 1 तास आपल्या बॉडीला द्यायचा आहे. म्हणजेच काय, तुमच्या आसपास ग्राउंड असेल, गावामध्ये असाल, अंधार असेल तर जाऊ नका, थोडं लवकर जा, 6-7च्या आसपास जा. पण शहरामध्ये असाल, तुमच्या इथे ग्राउंड असेल, जे काही तुम्हाला उपलब्ध असेल त्या ग्राउंडवरती जा मित्रांनो. ग्राउंडवरती गेल्यानंतर नॉर्मल एक्सरसाइज सुरू करा. सकाळची जर केली तर बेस्टच आहे. मी तर म्हणत नाही की संध्याकाळची करा, पण सकाळची जर टाईम नसेल तुमच्याकडे तर संध्याकाळी 7 ते 8, 9पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवरायच्यात. म्हणजेच काय, तर तुम्हाला एक्सरसाइजला जायचं आहे. एक्सरसाइजला गेल्यानंतर मित्रांनो, सुरुवात करताना तुम्हाला डोक्याच्या केसापासून म्हणतो हे लक्षात घ्या तुम्ही, इथून ते पूर्णपणे पायाच्या अंगठ्यापर्यंत एक्सरसाइज करायचे. सुरुवात करताना सुद्धा तशीच करायची. एक तर पायापासून सुरुवात करा किंवा इथून सुरुवात करा. प्रत्येक गोष्टीला कमीत कमी 2 ते 3 मिनिटं द्यायची आहेत. म्हणजेच पायांना 2-3 मिनिटं द्या, टाचेवरती चाला, त्याच्यानंतर पंजावरती चाला, गुडघ्यांना थोडा व्यायाम द्या, कमरेला व्यायाम द्या, त्याच्यानंतर तुमच्या खांद्यांना व्यायाम द्या, मानेला व्यायाम द्या, थोडी रनिंग करा, थोडी जॉगिंग करा, त्याच्यानंतर डिप्स करा, पुशअप्स करा. ह्या सगळ्या गोष्टी करत राहा, तुमच्या रुटीनमध्ये आणत राहा मित्रांनो. आणि हे करताना फक्त वर्दी जर तुम्ही मनातल्या मनात म्हणत गेला, जसं जप आपण म्हणतो ना, जप चालू करतो, हे जप तुम्ही म्हणत जा. तुम्हाला वेळ लागला पाहिजे त्या वर्दीचं. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात जर आणल्यात तर मित्रांनो, नक्कीच कुठेतरी ती वर्दी लाजेल असं मी म्हणू शकतो आणि तुमच्याकडे येऊन जाईल. तर ते म्हणतात ना मित्रांनो, की जर तुम्हाला कोणती गोष्ट हवी असेल आणि तुम्ही जर मनापासून मागाल तर वरती बसलेला देव सुद्धा तुम्हाला ते आणून देतो. तर तेच आहे, आपल्याला एवढं वेळ व्हायचं त्या गोष्टीसाठी की तुम्हाला ती मिळवायचंच.
आता हे करताना मित्रांनो काय होतं मित्रांनो, तुमचा जो कम्फर्ट झोन असतो, कम्फर्ट झोन तुम्हाला मी कळते का, तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, तुम्ही जॉब होल्डर असाल, तुमचा कम्फर्ट झोन खूप भारी असतो मित्रांनो. म्हणजेच तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जे काय असेल, या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला कुठेतरी म्हणजे जे तुम्ही त्यांना 50, 60, 70, 80% तुमच्या आयुष्यातले देताय, ते तुम्हाला 10 ते 15% वरती आणलं पाहिजे. तिथे तुम्हाला त्यांना समजवता पण आलं पाहिजे. म्हणजे समजा तुमच्या नातेवाईकाचं लग्न आहे, तुमच्या नातेवाईकांचं कुठे बारसंच आहे, कुठे काही बड्डेच आहे, तिथे तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की बाबा मला भरती व्हायचं आहे, भरती झाल्यावर मी माझ्या पहिल्या पगारातून तुला गिफ्ट घेऊन येईल, मस्त गिफ्ट घेऊन येईल, पण तोपर्यंत प्लीज समजून घे. तुमचे आईवडील तुम्हाला काही एक बोलणार नाहीत, कारण की तुमचे आईवडील तुमचे कष्ट बघणार आहेत. त्यामुळे तुमचे आईवडील तुम्हाला हात सुद्धा लावणार नाहीत, बाबा पोरगं करतंय करू दे. ते तुम्हाला रागवणार नाहीत, तुम्हाला काही बोलणार नाही. त्याच्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करायची गरज नाही आहे. आता मॅटर येतो तुमच्या गर्लफ्रेंड किंवा तुमच्या बॉयफ्रेंडचा. तो जर पोलीस भरतीच्या सपोर्टमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच तो सपोर्ट करेल, परंतु तो जर विरुद्ध असेल तर तो मग रागवणार, खूप काही गोष्टी घडणार. तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे त्या ज्या व्यक्ती असतील तुमच्या आयुष्यातल्या कम्फर्ट झोनमधल्या, त्यांना थोडं कुठेतरी तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल. ते स्किल तुमच्यात असलं पाहिजे. ते स्किल कुठं शिकवलं जात नाही किंवा ते स्किल कुठं यूट्यूबवरती सांगितलं जात नाही. ते स्किल जर तुम्हाला अवगत असेल तर तुम्ही ते मॅनेज करू शकता. 9 पर्यंत तुम्ही घरी आलात मित्रांनो. 9 पर्यंत घरी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, कुठेतरी एक तासभर तो करंट आपल्या अंगामध्ये असतो, आपल्याला भरती व्हायचं हे ते. तर 9 ते 10 मित्रांनो काय करायचं, आपल्याला बेस्ट असं वाचन जर करता आलं कुठल्या गोष्टींचं, कुठल्या अभ्यासाचं, कुठलं पुस्तक असेल काय असेल, तर त्या गोष्टी फक्त चाळायच्यात आपल्याला. किंवा तुम्ही जरी मी म्हणतो चला पुस्तक नाही तुमच्याकडे एवढं, जर तुम्ही बोर असाल किंवा दिवसभर थकलेला असतं माणूस, मोबाईल जरी हातामध्ये घेतला, काही गोष्टी विरुद्ध असतात, परंतु मोबाईल हातात घेतला तर याच्या रिलेटेड म्हणजे भरतीच्या रिलेटेड काही एज्युकेशनल व्हिडिओज असतात किंवा रील्स पण बघू शकता. पण मी आत्तापर्यंत एज्युकेशनल रील्स अशा पाहिल्या नाही आहेत, कारण की 30 सेकंदात काय तुम्हाला एज्युकेशन मिळणार आहे, 1 मिनिटात काय तुम्हाला एज्युकेशन मिळणार आहे. पण जर यूट्यूबवरती काही लेक्चर्स असतील, बेस्ट असे चॅनल्स आहेत मित्रांनो, त्याच्यावर तुम्हाला मॅथ्स चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं, ट्रिक्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवले जातात. त्याच्यानंतर बेस्ट असं व्याकरणसाठी पण खूप सारे चॅनल आहेत, इंग्लिशसाठी पण खूप सारे चॅनल आहेत. एक बुक घेऊन जर तुम्ही बसला मस्तपैकी, तुम्ही एक ह्या 10 वाजेपर्यंत तुम्ही परफेक्ट लिहून सुद्धा काढू शकता सूत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर हे तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. हे झाल्यानंतर 10 वाजता मस्तपैकी जेवायचं आहे. संध्याकाळी जेवताना आता मी डाएट तुम्हाला थोडक्यात म्हणजे मी तुम्हाला कधीपर्यंत सांगणार आहे, ॲड निघायच्या आधीचा डाएट सांगणार आहे. तर मित्रांनो 10 वाजता जेवताना, ॲक्च्युली आपलं लेट आहे खूप टाईम, पण करणार काय, आपल्याला आयुष्यात टाईम खूप कमी आहे. 24 तासाचा, त्या 24 तासामध्ये आपल्याला 6-8 तास कमीत कमी झोप पण घ्यायची मित्रांनो. बाकी सगळ्या गोष्टींसाठी पण वेळ द्यायचा आहे. तर कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावीच लागणार आहे. कमीत कमी एक म्हणजे जो फक्त शरीराला ताकद देईल असा आपल्याला आहार घ्यायचा आहे. लाईट जेवायचं आहे, पण चांगलं जेवायचं आहे. तर 10 ते 15 मिनिटं आपलं जेवण वगैरे संपवून आपल्या घरच्यांशी थोडं गप्पा मारायच्यात. 10-10:30 पर्यंत. गावाकडे राहत असाल तर हा सगळा शेड्यूल थोडा पुढे घ्या. म्हणजे मी शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, तुम्ही हा सगळा शेड्यूल थोडा पुढे घ्या. आजकाल गावात सुद्धा मित्रांनो मुलं मी बघतोय ना, तर एक 9-10 वाजेपर्यंत आरामात जागी असतात. तर काय ना, 1 तास पुढे घ्या. म्हणजे जर मी जसं सांगितलं की 6ला उठायचं, तुम्ही 5ला उठा. तर अशा गोष्टी करायच्यात. आपल्या आईवडिलांना जरा वेळ द्यायचा, आईवडिलांशी डिस्कस करायचे की आई किंवा पप्पा, मी लवकरच भरती देणार आहे, मला माझी वर्दी मिळणार आहे, त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. आणि हे रोज सांगा त्यांना. बोर झाले पाहिजे तुम्हाला ते, की काय हा बडबडतो यार रोज रोज. बोर झाले पाहिजे, हो द्या, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला सोडून नाही देणार किंवा आपल्या घरातून हाकलणार नाही, भरती करतोय म्हणून आपल्याला हाकलणार नाहीयेत, बोर होऊ द्यात. तर रोज त्यांना सांगायचं की मी आता ह्या वर्षी भरतीच होणार आहे, मी ह्या वर्षी वर्दीच आणणार आहे, मला वर्दी मिळाली की मी तुम्हाला गाडी घेऊन देईन, मला वर्दी मिळाली की आपण छान घर बांधू. असे म्हणजे कल्पना करत राहा तुम्ही. घरच्यांना पण स्वप्न दाखवा, तुम्ही पण स्वप्न बघा, काही प्रॉब्लेम नाहीये. पुढं बघू. स्वप्न पूर्ण होणार का, तर होणारच आहे. आपण सकाळी उठल्याच ते म्हणणार आहे की माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे नाही होणार असं कधीच मनात आणू नका. स्वप्न दाखवत चला बिंदास. आपल्याला वर्दी भेटणारच आहे आणि जे काय तुम्ही स्वप्न दाखवणार आहे ते सुद्धा तुमचं पूर्ण होणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी जाण्यानंतर मित्रांनो मस्तपैकी झोपायला जायचं आपल्या बेडवरती. झोपायला गेल्यानंतर जो काही अर्धा तास असेल तुमच्या आयुष्यातला झोपायच्या आधीचा, किती वाजता झोपता मला घेणं नाहीये, पण तुम्हाला 6ला उठायचं आहे किंवा 5ला उठायचं, त्याच्या आधी जे 8 तास तुम्हाला झोपता आलं पाहिजे एवढं डोक्यात ठेवून झोपा. त्या अर्धा-पाऊण तासामध्ये तुम्ही मित्रांशी गप्पा मारा. ऑनलाईन तुमचे ग्रुप्स असतील, जे काय तुमचे बाकीचे असतील त्याच्यावरती गप्पा मारा, रील्स बघा, थोडं एंटरटेन करा स्वतःला आणि झोपून जा. सकाळी परत तेच रुटीन चालू. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात जर आणल्या मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी याचा फायदा होईल. हे जसं मी तुम्हाला इमॅजिनेशनमध्ये सांगितलं
किंवा ज्या प्रकारे मी तुम्हाला एक याची आपण म्हणू शकतो की थेरी सांगितली, थेरी की कसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणून तुम्ही वर्दी मिळवू शकता पहिल्या प्रयत्नात. हा झाला व्हिडिओचा एक पार्ट. असं म्हणू शकतो की आपण पिक्चरचा इंटरव्हल झाला आहे आता, आणि आता पुढचा जो असणार आहे तो मेन पार्ट असणार आहे, म्हणजेच काय, प्रॅक्टिकल. म्हणजे मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला आता, जेव्हाही तुम्ही ग्राउंडवरती जाईल किंवा जेव्हाही तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा नक्की काय करायचं आहे हे आपल्याला इथून पुढे आता पाहायचं आहे मित्रांनो. बोर झाला असाल, फ्यूज करा व्हिडिओ, फिरून बिरून या कुठे कधीतरी, गप्पा बिप्पा मारा कोणाशी मारायचे असतील तर, आणि मग वाटलं तर बघा. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, आपल्या आतमधले वीक पॉईंट ओळखायचे आहेत. म्हणजेच काय, आपण फिजिकलमध्ये वीक आहोत की आपण रिटर्न एक्झाममध्ये वीक आहोत, तर त्याच्यावरती आपल्याला तयारी करायची आहे. कधीपर्यंत मी सांगतोय मित्रांनो, पुन्हा पुन्हा ही गोष्ट मी बोलतोय की आपली ॲड निघायच्या आधीपर्यंत ही गोष्ट असणार आहे. तर मित्रांनो, जर समजा तुम्ही फिजिकलमध्ये वीक असाल, थोडक्यात मी त्या गोष्टीबद्दल आधी सांगतो, नंतर रिटर्न गोष्टीबद्दल सांगतो. फिजिकलमध्ये वीक असाल तर तुम्ही जे काय फिजिकल आहे तुमचं, 5 किलोमीटर असू द्या किंवा 1600 मीटर असू द्या, घेणदेण नाही आहे मित्रांनो. त्याच्यात आपल्याला आता अडकायचंच नाही आहे. कारण इथून मागे आपण बघतो यूट्यूबवरती, मी सध्या खूप व्हिडिओ बघतोय की ग्राउंडमध्ये खूप मोठा बदल, ग्राउंडमध्ये ह्या गोष्टी आल्या, त्या काही असू द्या, घेणदेण नाही आहे. आपल्याकडे स्वतःवर विश्वास असेल ना, तर 50 किलोमीटर असेल तरी माणूस पळतोय. कारण की भरती झाल्यानंतर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, आर्मीची भरती असू द्या किंवा पॅरा कमांडो असू द्या किंवा मित्रांनो तुम्ही NSG बघत असाल, 40-40 किलोमीटर पळतात सोल्जर. मग तो पण माणूसच आहे ना. त्याच्यामुळे भरतीसाठी जर मी म्हणतो 10 किलोमीटर जरी आपल्याला रनिंग ठेवली असेल, मारू शकता तुम्ही, जर तुमच्यात तेवढी ताकद असेल तर जे काय तुमचं असेल मित्रांनो, लॉंग रनिंगवरती तुम्ही जास्त भर द्या. जेवढा तुम्ही लॉंग रनिंगवरती भर द्याल तेवढा तुमचा स्टॅमिना बनेल, त्यातच तुम्हाला तुमच्या बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा फरक पडेल. तर मित्रांनो, प्रॅक्टिकल तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हाही तुम्ही रनिंगला जाल मित्रांनो, 2x2चा एक नियम असतो मित्रांनो. म्हणजेच काय, 2 पावलं टाकली, श्वास आतमध्ये घ्या, 2 पुढची पावलं टाकली, श्वास बाहेर सोडा. हे जर तुम्ही या थेरीमध्ये जर तुम्ही पूर्णपणे तुमच्या रनिंगला एक मोड दिलात, तर तुमची जी रनिंग आहे त्याचा टायमिंग तुम्ही चेक करू शकता, तुमचा स्टॅमिनाचा टायमिंग तुम्ही चेक करू शकता. हे झालं रनिंगबद्दल. जर तुम्हाला गोळा जात नसेल मित्रांनो, तर गोळा जाण्यासाठी असे हात ठेवायचे आणि याच्यावरती डिप्स करायच्या. जेव्हा तुमच्या इथे आणि इथे ताकद येईल, इथे आणि इथे ताकद येईल ट्रायसेपमध्ये, तर मित्रांनो आरामात तुम्ही गोळा टाकू शकता. ते सुद्धा एक झालं मित्रांनो. तिसरी गोष्ट, रनिंगसाठी तुमच्या ताकद कुठं असणार आहे, प्रत्येकजण म्हणणार पायामध्ये. असं नाही मित्रांनो, तुमच्या पायामध्ये, कमरेमध्ये सुद्धा ताकद असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही लॉंग रनिंग करू शकता. त्याच्यामुळे कमरेचे व्यायाम आणि पायाचे व्यायाम ह्या 2 गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो, व्यायामवरती आलं तर आपल्याला डाईट पण तेवढा गरजेचा असणार आहे. तर डाईट मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्ही जर घेऊ शकत असाल तर ठीक आहे, घेऊ शकता. परंतु त्यांना कसं खायचं, तर भिजवून खायचं मॅक्स टू मॅक्स. पण जर तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स वगैरे घ्यायला तुम्ही जर कुठे थोडंफार फायनान्शियल कंडिशन आपली डाऊन असेल, तर तुम्ही चणे आणि शेंगदाणे, आपले हरभरे, चणे म्हणजे हरभरे आपले, हे संध्याकाळी भिजत ठेवून, शेंगदाणे आपले भिजत ठेवून सकाळी तुम्ही ते खाऊ शकता. सोयाबीन जे असतात छोटेवाले, ते सुद्धा तुम्ही संध्याकाळी भिजत ठेवून सकाळी खाऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, मोड येणारे पदार्थ जसं मटकी आलं, मूग आलं, हे सुद्धा गोष्टी तुम्ही भिजत ठेवून सकाळी खाऊ शकता. याच्यामुळे एक एनर्जी येते, याच्यामुळे एक तुम्हाला चांगले एक स्टॅमिना बनू शकतो. या सुद्धा गोष्टी तुम्ही डाएटमध्ये आणू शकता आणि तुमची जी काय फिजिकल स्ट्रेंथ आहे ते तुम्ही वाढवू शकता. फिजिकलची जी काय परफेक्ट सगळ्या इव्हेंट टू इव्हेंट जी काय टॅक्टिक्स आहेत, याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. यासाठी सिंपल तुम्ही कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती येऊन जाईल. आता मित्रांनो, लेखीकडे येऊयात. लेखीकडे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हाही तुम्ही अभ्यासाला बसाल, एक ब्लँक पेज म्हणा किंवा एक डायरी तुम्ही सेपरेट स्वतःची ठेवा. स्वतःला जसं कळतंय ना मित्रांनो, स्वतःला म्हणजे आपले सूत्र बनवायचे कसे हे तुम्ही तयार करा. आपल्या टॅक्टिक्स स्वतःच्या तयार करा आणि त्यामध्ये लिहित चला. एक मेन तुम्हाला जो तुमच्या आतून जो वाटतंय, नाही हा प्रश्न आपल्या परीक्षेला येऊ शकतो, नाही हे सूत्र परीक्षेला येऊ शकतं, ते तुम्ही लिहित चला. ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्याने काय होणार मित्रांनो, जेव्हा तुमचा परीक्षेचा काळ येतो ना, त्यावेळी तुम्हाला वेगवेगळे नोट्स बघायची गरज नाही. तुमचेच तुम्ही नोट्स काढून जरी बघले तरी बेस्ट राहील. कमी वेळात जास्त अभ्यास होऊ शकतो. त्याच्यानंतर जे वीक विषय आहेत किंवा जे अवघड विषय आहेत त्यांचा अभ्यास अशा वेळेत करा ज्यावेळी तुमचा मूड एकदम फ्रेश असेल मित्रांनो. म्हणजे तुम्ही रनिंगवरून आलात किंवा सकाळी उठल्यानंतर किंवा मित्रांनो जेव्हा कोणाला तुम्ही भेटून आला असाल, तर अशा वेळी तुम्ही तुमचा जो अवघड विषय आहे त्याचा थोडक्यात अभ्यास करा. आणि जो तुमचा आवडता विषय याचा अभ्यास जेव्हा तुम्ही बोर होत असाल ना, त्यावेळी केलं तरी चालतंय. तर ह्या काही गोष्टी मित्रांनो, पहिल्या प्रयत्नात भरती होण्यासाठी ह्या जर गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आचरणात आणल्यात मित्रांनो, नक्कीच तुम्हाला कुठेतरी फायदा होणार आहे आणि पहिल्या प्रयत्नात तुम्हाला तुमची वर्दीसुद्धा मिळणार आहे.
मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही एवढं चॅनल नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशी काही व्हिडिओसह, अशी काही व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.